वेलकम बॅक. आपण या क्लासमध्ये पुढे चर्चा करू. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं आरसी सर्किट्स आपण बघत होतो. आरसी सर्किट्समध्ये मागच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं? चार्जिंग प्रॉपर्टीज बघितल्या. म्हणजे एखादा कॅपॅसिटर आणि रेझिस्टरच्या जोडीला, म्हणजे कॅपॅसिटरला आपण चार्ज करतोय बट सोबत रेझिस्टर असतोच. एनिवे म्हणजे त्या आरसी सर्किटचाच भाग येतो. ठीक आहे. आणि त्याला चार्जिंग करताना आपण बघितलं की कसं आपण रिवाइज करू की ॲट टाइम टी इक्वल टू झिरो आपण काय घेऊन चाललो होतो की कॅपॅसिटरवर चार्ज झिरो आहे. ओके. कॅपॅसिटरवर चार्ज ॲट टाइम टी इक्वल टू झिरो, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी मॅक्सिमम. म्हणजे मॅक्सिमम चार्ज डिपॉझिट व्हायला किती वेळ लागेल? इन्फिनिटी. आणि मॅक्सिमम चार्ज डिपॉझिट झाल्यानंतरच्या स्टेजला किंवा त्या स्टेजला जेव्हा त्याचा चार्ज मॅक्सिमम आहे त्या स्टेजला आपण म्हणतो स्टेडी स्टेट. म्हणजे स्टडी स्टेट अचीव कधी होते? ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे थेरॉटिकली स्टडी स्टेट कधीच अचीव होत नाही, पण प्रॅक्टिकली आपण 99% किंवा वेन सफिशियंटली तो झालेला आहे. वी अज्युम इट टू बी कम्प्लीट. स्टडी स्टेट आपण आली असे अज्युम करून चालतो. का असं अज्युम का करतो? कारण त्यानंतरचा जो करंट, त्यानंतरचा जो चार्ज वाढणार आहे तो चार्ज इतका कमी वाढणार आहे की त्याच्यामुळे इंड्यूस झालेला करंट ऑलमोस्ट नेग्लिजिबल असेल. त्याच्यामुळे कारण आय इज डी क्यू बाय डी टी ना, म्हणजे आणि त्याचा स्लोप एकदम झिरोला जवळ येतो, त्यामुळे आय इज ऑलमोस्ट झिरो, त्यामुळे आपण तो झिरोच म्हणून चालतो. ठीक आहे. ओके, दॅट इज फर्स्ट थिंग. म्हणजे आणि चार्ज जो आहे तो कसा ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी कसा व्हेरी करतो आठवत आहे? क्यू इज इक्वल टू क्यू ॲट एनी टाइम टी इज इक्वल टू क्यू मॅक्स इन टू ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. व्हॉट इज टाऊ? टाऊ इज बेसिकली आर सी. आणि what is that tau known as called as time constant of the circuit. Time constant depends on R and C, value of R and C. म्हणजे बेसिकली त्या सर्किटवर तो डिपेंड करतो. टाइम कॉन्स्टंट, टाइम कॉन्स्टंट आहे तो टाइमवर डिपेंड करत नाही, हे लक्षात घ्या. टाइम कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ टाइम, पण तो डिपेंड करतो त्या आर आणि सी वर. तुम्हाला कळतंय? हे आपण बघितलं. त्यानंतर आपण हे बघितलं की जर हे क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी असेल तर आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी कसं काढायचं ते बघितलं आपण. त्याला डिफरन्शिएट केलं. त्यानंतर तुम्हाला मी आय थिंक ई ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी वगैरे पण दाखवलं होतं. ओके. त्यानंतर पुढे जाऊ आपण आता या केसमध्ये. आता आपण थोडं काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स, आपण आता आर सी सर्किट जे बघितलेलं आहे आता, ते काय होतं? सिंगल रेझिस्टन्स सिंगल कॅपॅसिटर होता. पण काय होईल जर देर आर मल्टिपल रेझिस्टर्स आणि मल्टिपल कॅपॅसिटर्स असं असतील तर काय होईल? आपण यातले काही प्रॉब्लेम्स बघूयात. आता त्याच्या अगोदर आपल्याला स्टडी स्टेट ही इतकी आयडिया चांगली नव्हती म्हणून हे प्रॉब्लेम अगोदर घेतले नव्हते मी, पण आता आपल्याला स्टडी स्टेट काय आहे हे कळलेलं आहे. नाव वी विल गो टू दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. तर स्टार द्या. सॉल्विंग कॉम्प्लिकेटेड सर्किट्स किंवा कॉम्प्लिकेटेड आरसी सर्किट्स. कॉम्प्लिकेटेड आरसी सर्किट्स हा काय असं काय ऑफिशियल टायटल नाही आहे, हे आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी असं एक स्टार मारून ठेवलंय. आपल्याला कळेल आता आपण पुढे काय करणार आहे म्हणून. बघा, म्हणजे काय थोडक्यात काय, ह्याच्यात मल्टिपल रेझिस्टन्सेस येतील, मल्टिपल कॅपॅसिटर्स येतील. आता हे सॉल्व्ह कसे करायचे बघा. एक सिंपल मी तुम्हाला प्रॉब्लेम घेऊनच दाखवतो. एक कुठलाही असा प्रॉब्लेम घ्या. एक लेट मी टेक एक सेल घेऊ. हा एक रेझिस्टर आहे, हा एक रेझिस्टर आहे. ओके. आणि हा अजून एक रेझिस्टर घ्या आणि इथे कपॅसिटर घ्या. बर, बघा कपॅसिटर आर आर आर, हे R1 R2 R3 पण घेता येतं, खेळता येतं. देर इज नो एंड टू हाऊ मच यू कॅन प्ले. कन्सेप्ट आपण शिकायचं आहे आपली. इथं ही सेल आहे विथ आउटपुट V, टर्मिनल व्होल्टेज V. अच्छा, हे असं सगळं आहे. तर क्वेश्चन काय म्हणतोय? फाईन. क्वेश्चन सांगतोय की फाइंड, जर मी या करंटला म्हणलं आय, या करंटला म्हणलं आय, ह्याला म्हणतो I1, याला म्हणतो I2. हा काय आहे? I1 आणि हा I2 आणि हा I. तर क्वेश्चन काय? फाइंड. फाइंड तो काय म्हणतोय? I1, फाइंड I1 I1 I2 at time t equal to 0, at time t equal to infinity.
ओके, या दोन्ही टाइमला या व्हॅल्यूज किती असतील हे त्यांनी काढायला सांगितलेलं आहे. अच्छा. बघा, दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. दिस इज फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे? फाइंड मॅक्सिमम चार्ज ऑन कॅपॅसिटर. फाइंड क्यूमॅक्स ऑन कॅपॅसिटर. अच्छा, आता क्यूमॅक्स मला सांगा, क्यूमॅक्स कधी तयार येतो ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी ना, स्टडी स्टेट झाल्यानंतर. एनिवे, तर तरी विचारले फाइंड क्यूमॅक्स आणि हे. अच्छा, आता कसं करायचे हे प्रॉब्लेम? बेसिकली फार इझी आहेत. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हे यू लाफ ॲट इट. इट्स व्हेरी इझी. आय टेल यू व्हॉट. मला टाइम टी इक्वल टू 0 आणि टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला अनालाइज करायचं आहे, आणि हे पण टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीलाच येणार आहे ना, क्यूमॅक्स. अच्छा, आता मला सांगा, आठवा, ॲट टाइम टी इक्वल टू 0 काय होतं? ॲट टाइम टी इक्वल टू 0 आठवत आहे, कॅपॅसिटरवर चार्ज किती होता ॲट टाइम टी इक्वल टू 0? नल चार्ज. अच्छा, म्हणजे ॲट टाइम टी इक्वल टू 0 कॅपॅसिटर सर्किटमध्ये आहे काय नाही, काय काही फरक पडला का? आठवा, मी तुम्हाला कसं सांगत होतो, हा आर आणि हा सी जेव्हा असा असतो, ओके, ॲट टाइम टी इक्वल टू 0 हे जर व्ही आउटपुट असेल, ही समजा 0 व्होल्ट, हा व्ही व्होल्ट झाला, आणि हा पण व्ही व्होल्ट, आणि हा 0 म्हणजे हा पण 0. अच्छा, हा 0 म्हटलं की ॲट टाइम टी इक्वल टू 0 याच्यावरचा चार्ज 0 ना. ॲट टाइम टी इक्वल टू 0 या कॅपॅसिटरचा चार्ज 0, याच्या चार्ज 0 म्हणजे याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स पण 0, कारण व्ही इक्वल टू क्यू बाय सी. क्यू 0 तर व्ही पण 0, म्हणजे हा ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काहीच नाही, म्हणजे हा जर 0 असेल तर हा पण 0 व्होल्टच असणार, म्हणजे हा व्ही व्होल्ट. अच्छा, मला सांगा, याचा अर्थ हा कॅपॅसिटर मी जरी काढला, तरी काय फरक पडणार आहे का? ॲट टाइम टी इक्वल टू 0 त्या इन्स्टंटला म्हणतोय मी, ॲट टाइम टी इक्वल टू 0च्या इन्स्टंटला जर मी कॅपॅसिटर काढून टाकला, काहीच फरक पडणार नाही. असं होतं, हे पण 0 हे पण 0 होतं, मध्ये कॅपॅसिटर लावला तरी पण 0च होतं या वेळेला, बरं का, नॉट आफ्टर दिस, या वेळेला म्हणतोय, या इन्स्टंटला म्हणतोय. येस, तर म्हणजे मी आता असं समजू का, ॲट टाइम टी इक्वल टू 0 कॅपॅसिटर कॅन बी रिप्लेस्ड विथ अ प्लेन वायर, असं म्हणू ॲट टाइम टी इक्वल टू 0. अच्छा, व्हेरी नाईस. हे ॲट टाइम टी इक्वल टू 0 झालं. व्हॉट अबाउट ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी? ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय होतं? ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय झालं सांगा मला. बघा, हे आर होतं आणि हा कॅपॅसिटर होता, आठवत आहे? ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय झालं, आठवा मागचा क्लास. ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी हा या कॅपॅसिटरवर स्टडी स्टेट तयार झाला ना, कॅपॅसिटर ह्याच्यावर स्टडी स्टेट आलं, म्हणजे ह्याच्यावर किती चार्ज डिपॉझिट झाला, आता क्यू मॅक्स झाला. ह्याच्यावर चार्ज किती डिपॉझिट झाला? क्यू मॅक्स झाला. अच्छा, क्यू मॅक्स झाला म्हणजे काय, ह्याच्या पुढे चार्ज डिपॉझिट होणं पॉसिबल नाहीये, दिस इज द लिमिट. हां, आणि इथे ही लिमिट असेल तर आता पुढे चार्ज इथं डिपॉझिट होणं शक्य नाहीये, ह्याचा अर्थ पुढे चार्ज फ्लो होणारच नाही. चार्ज फ्लो होणार नाही म्हणजे करंट स्टॉप झाला. अच्छा, म्हणजे हा जर करंट असा अगोदर होता तर आता तो काय झाला, स्टॉप झाला. देर इज नो करंट फ्लोईंग. अरे कळतंय? अच्छा, नो करंट फ्लोईंग. जर आता ह्याच्यातनं करंट फ्लोच होत नसेल तर मी असं मानून चालू का की आता हे ओपन सर्किट झालं ना. आठवतंय, ओपन सर्किटमध्ये पण करंट फ्लो होत नाही ना. एका कुठल्या सर्किटमध्ये जर ब्रेक केलं तर करंट आता फ्लो होणार नाही ना. कळतंय? तसंच मी असं इमॅजिन करतो की एकदा का स्टेडी स्टेट अचीव्ह झाली ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला, की त्याच्या पुढे करंट फ्लो होत नाही, त्याच्या पुढे करंट फ्लोच होत नाही, त्याच्या करंट इथं स्टॉप होतो. आय बिकम 0 ॲट दॅट टाइम. आठवा, आय 0 होत जर असेल तर आय कॅन रिप्लेस द कॅपॅसिटर विथ अ ओपन सर्किट. सिंपल. म्हणजे कॅपॅसिटर आहे काय का ओपन सर्किट आहे, ते तर तोडून टाकलं काय, एकच आहे. अरे कळतंय का? या, हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात घ्या. काय की कुठल्याही आरसी सर्किटमध्ये, इन एनी आरसी सर्किट, ॲट टाइम टी इक्वल टू 0 आय कॅन रिप्लेस द कॅपॅसिटर विथ अ प्लेन वायर, and at time t equal to infinity I can replace the capacitor with open terminals किंवा open circuit. I can consider a capacitor as a open circuit. हे दोन्ही वाक्य लिहून घ्या, व्हिडिओच्या मागे येऊन ऐका आणि लिहून घ्या. हे दोन्ही इम्पॉर्टंट वाक्य आहेत. हे तुम्ही हायलाइट करा फार तर हवं असेल तर. ओके,
आता मला ह्याचा वापर कसा करता येतो या एक्झाम्पलमध्ये बघा. मग तसं जर असेल तर मी काय करतो, ॲट टाइम टी इक्वल टू 0 मी कपॅसिटरला प्लेन वायरने रिप्लेस करतो. तसं जर असेल बघा, म्हणजे ॲट टाइम टी इक्वल टू 0 या कपॅसिटरला प्लेन वायरने रिप्लेस करा. मग सिंपल सर्किट काय झालं तुमचं, हे झालं आर, हे झालं आर आणि हे झालं आर. दॅट्स इट. अरे सिंपल, अरे कळतंय. कपॅसिटरला हटवलं आणि प्लेन वायर टाकून दिली त्या ठिकाणी. ओके, आणि हे तुमचा करंट आय, हा होता करंट I1 आणि हा होता करंट I2. आता काढा I1 I2 ची व्हॅल्यू. आता हा झाला सिंपल तुमचा करंट इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम. बोला हा आय कसा काढणार. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढा अख्ख्या याचा सर्किटचा. आर आर पॅरलल आर बाय टू, आर बाय टू आर सिरीज 3R/2. म्हणजे हा करंट किती आहे, आय इज इक्वल टू व्ही बाय 3R/2. अरे कळतंय, इतका करंट असणार आय ची व्हॅल्यू. आय ची व्हॅल्यू किती आहे टाइम इक्वल टू 0, 2V/3R. ए सिंपल. आता हा आय दोन ब्रांचेस मध्ये डिवाइड झाला पॅरलल कनेक्शन मध्ये, पण आता हे दोन आर आणि आर एकच असल्यामुळे म्हणजे सेम असल्यामुळे हे I1 I2 हाफ हाफ डिवाइड होणार ना. म्हणजे हा आय जो आहे तो स्प्लिट होणार I1 I2 मध्ये, हाफ हाफ स्प्लिट होणार. ओके, म्हणजे I1 इक्वल टू I2 किती, ह्याचा हाफ म्हणजे V/3R. V/3R आन्सर. मला सांगा काय अवघड ह्याच्यात. छोटी छोटी मुलं करू शकतील हे प्रॉब्लेम्स ज्यांना करंटचे एवढे कन्सेप्ट येतील. हा, तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे, हे जे आहे हे दिस इज नॉट ॲट ऑल टाइम्स. हे कधी आहे, ॲट टाइम टी इक्वल टू 0 तेव्हाच हे असं होणार आहे, अशी व्हॅल्यू असणार आहेत. कळतंय का, आठवत आहे का. येस, फाईन. आता पुढचं बघू. पुढचं त्यांनी काय म्हणलं, टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला काढा. बघा ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला कसं असेल, आय कॅन रिप्लेस कॅपॅसिटर विथ ओपन सर्किट. मग सर्किट कसं दिसेल, सेल विथ आउटपुट व्ही, हा रेजिस्टर, हा रेजिस्टर, हा एक रेजिस्टर आणि इथं ओपन सर्किट. सर कॅपॅसिटरला रिप्लेस करा ओपन सर्किटने. अच्छा, ओके, आर 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 आणि इथं कॅपॅसिटर अगोदर होता तो ओपन सर्किटने रिप्लेस केला मी. ओके, आता मला सांगा हा करंट आय फ्लो होतोय, हा जो आय फ्लो होतोय मला सांगा हा आय आता इथं ओपन सर्किट आहे ना, म्हणजे या आर मधनं करंट फ्लो होणारच नाही. सर्किट ओपन आहे म्हणजे या वायर मधनं करंट फ्लो होणारच नाही. याचा अर्थ जो आय असा या आर मधनं गेला तो तो अख्खाच्या अख्खा आय याच आर मधनं जाईल. म्हणजे थोडक्यात काय, हे दोन सिरीज मध्ये झाले फक्त. दॅट्स इट. म्हणजे ह्याला विसरून टाका, ॲज गुड ॲज हे एक्झिस्टच करत नाही, कारण तो ओपन सर्किट आहे ना. ओपन सर्किट इज ॲज गुड ॲज नो सर्किट. सर्किटचा शब्दाचा अर्थच असतो ना की ते कम्प्लीट असायला पाहिजे. ओके, मग काय झालं हे बोला. आय ची व्हॅल्यू किती, आणि आय ची व्हॅल्यूच आता काय राहील, I1 राहील ना. आय विल बी इक्वल टू I1 ना या केसमध्ये. कळतंय, किती I1, आय काय झाला, ह्याचं रेजिस्टन्स इक्वलंट 2R झाला ना, 2R म्हणजे आय इक्वल टू V/2R. दॅट्स इट. आणि I2 किती राहील, 0. हा जो I2 होता ना इथं त्यातनं तो 0 राहील. तुम्ही हे आता मी तुम्हाला कळण्यासाठी पुसून टाकलं, पण पुसून टाकायची गरज नाही. तुम्ही काय करू शका, हे ठेवा आर म्हणजे तुम्हाला कळेल की असं असायला पाहिजे. आणि हे ओपन सर्किटमुळे देर इज नो करंट थ्रू दिस. म्हणजे हा करंट किती, हे I2 किती झाला, 0. करंटच नाही आहे. कळतंय, किती आहे हे, दिस इज इक्वल टू V/2R. V/2R. सच अ सिंपल प्रॉब्लेम, त्यात काही अवघड नाहीये. कळतंय, सिंपल सर्किट तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचे. ओके, आता त्यांनी म्हणलंय फाइंड क्यूमॅक्स ऑन सी. तुम्हाला त्यांनी विचारलं मॅक्सिमम चार्ज ॲट सी. अच्छा, मला सांगा मॅक्सिमम चार्ज कधी असतो, ॲट टाइम टी इक्वल टू 0 असतो का मॅक्सिमम चार्ज, नाही. ह्याला तर चार्ज 0 असतो ह्याच्यावर, म्हणून आपण ते काढून प्लेन बाहेरने रिप्लेस केलं. हा, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी इथं काय असतो, मॅक्सिमम चार्ज असतो ना. ओके, आता मला सांगा ह्याच्यावर मॅक्सिमम चार्ज किती राहील. हा कॅपॅसिटर आहे आता या ठिकाणी, म्हणजे कॅपॅसिटर आहेच आहे. लक्षात घ्या, रिअल लाईफमध्ये आपण कॅपॅसिटर काढत नाहीये. रिअल लाईफमध्ये कॅपॅसिटर आहेच आहे, पण ॲट टाइम टी इक्वल टू 0 हा कॅपॅसिटर असून नसल्यासारखा आहे.
असो नसल्यासारखा म्हणजे काय, इथं ॲज गुड ॲज एक प्लेन वायर टाकल्यासारखा आहे. याचा अर्थ आपण कॅपॅसिटर काढून फेकून देत नाहीये, कळतंय. आणि दुसऱ्या केसमध्ये काय, कॅपॅसिटर आहे पण तो ओपन सर्किट सारखं काम करतोय. लक्षात घ्या, मी हे जे आहे ड्रॉइंग काढलेले हे असं नाही की कॅपॅसिटरचा राग आला मला आणि त्याला मी काढून कचऱ्यात फेकून दिलं. दॅट इज नॉट द वे. त्यासारखं यासारखं बिहेव करतं सर्किट. हे सर्किट हेच आहे, पण ते टाइम टी इक्वल टू झिरोला असं बिहेव करतं, टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला असं बिहेव करतं. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? अच्छा, तर या कॅपॅसिटरवर चार्ज किती आहे? हा क्यूमॅक्स ना, क्यूमॅक्स मला हेच अनालाइज करावं लागेल ना, कारण क्यूमॅक्स असतो ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीलाच असतो. ओके, बोला, करा अनालाइज. मला काय करता येईल, ह्याच्यावर जर चार्ज काढायचा असेल तुम्हाला ह्याच्यावरचं पोटेन्शियल काढावं लागेल. व्ही किती काढावं लागेल? अच्छा, बोला कसं करणार आहे व्ही, मला सांगा. तुम्ही डिफरन्स कसा काढणार पोटेन्शियलचा? बघा, आपली मेथड वापरू. हे 0 व्होल्ट घ्या, म्हणजे हे काय राहील व्ही व्होल्ट, म्हणजे हे पण व्ही व्होल्ट, म्हणजे हे पण, हे किती राहील आता? आय आणि आरनी हे कमी होईल ना, कळतंय. म्हणजे इथलं पोटेन्शियल ड्रॉप होईल ना या व्ही पासनं. कितीने ड्रॉप होईल? आय आरने ड्रॉप होईल. म्हणजे हे व्ही मायनस आय आर, हे किती इथलं पोटेन्शियल? व्ही मायनस आय आर ना. आय किती आहे? व्ही बाय 2R इंटू आर, म्हणजे व्ही मायनस व्ही बाय 2, म्हणजे इथलं पोटेन्शियल व्ही बाय 2. इथलं व्ही बाय 2 म्हणजे इथलं पण व्ही बाय 2. अच्छा, इथलं व्ही बाय 2 म्हणजे इथलं पण व्ही बाय 2 पोटेन्शियल. का म्हणे? अरे ह्याच्यात हे जर व्ही बाय 2 असलं तर हे व्ही बाय 2 म्हणलं की इथलं पोटेन्शियल आय आरने ड्रॉप. अरे पण ह्याच्यात आयच नाहीये, तर ड्रॉप कुठला? म्हणजे हे व्ही बाय 2 म्हणलं की हे पण व्ही बाय 2. अच्छा, हे 0 म्हणलं की हे पण 0, हे पण 0 म्हणजे की हे पण 0. अच्छा, आता कॅपॅसिटरवर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? एका ठिकाणी एका प्लेटवर 0 आहे, एका पोटेन्शियल, एका प्लेटवर व्ही बाय 2 पोटेन्शियल आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? व्ही अक्रॉस सी किती आहे? व्ही बाय 2 मायनस 0, म्हणजे व्ही बाय 2 इतकं पोटेन्शियल ड्रॉप आहे. पोटेन्शियल डिफरन्स सीच्या अक्रॉस आहे. अच्छा, ओके, म्हणून काय लिहिता येईल मला? Therefore I can say charge Qmax equal to CV, C into V, V by 2. आन्सर. अरे कळतंय, दॅट्स हाऊ दिस वर्क्स. आपण म्हणायला कॉम्प्लिकेटेड म्हणलं पण दिस बिकम्स सच अ चाइल्ड्स प्ले. सो सिम्पल सर्किट. ह्याच्यापेक्षा अवघड सर्किट आपण सॉल्व्ह केलेले. पुढचं एखादं ट्राय करू अजून एक, बघा. ओके, सेकंड क्वेश्चन ट्राय करा. सेम सर्किट आहे असं दिलेलं. आता ह्याच्यात व्हॅल्यूज दिलेत मी, 2 ओहम 2 ओहम हे सगळे रेझिस्टन्सेस, आणि हे कॅपॅसिटर आहे 2 मायक्रोफॅरेड, आणि हे 12 वोल्टची बॅटरीला जोडलेलं आहे. ओके, सेम क्वेश्चन. फाइंड I1 I2, फाइंड करंट इन ऑल कॅपॅसिटर्स. बेसिकली ऑल कॅपॅसिटर म्हणजे काय, आता आपणच म्हणू याला, ह्याला म्हणू आय म्हणू, ह्याला I1 म्हणू, आणि ह्याला I2 म्हणू. बरं, त्यांनी असं ठीक आहे. फाइंड काय, सेम I1 I2 हे तिन्ही फाइंड करा ॲट टाइम टी इक्वल टू 0, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी, आणि काय फाइंड करा? क्यूमॅक्स ऑन कॅपॅसिटर. करा सगळेजण, ट्राय करा, व्हिडिओला पॉज करा. बघा, पॉज करून झाला असेल तर लक्ष द्या. ॲट टाइम टी इक्वल टू 0 काय करू मी? रिप्लेस कॅपॅसिटर विथ प्लेन वायर. काय झालं? हा 2 ओहम, हा 2 ओहम, 1 ओहम, 3 ओहम. आणि दिस इज 12 वोल्ट. ओके, चला फाइंड. सांगा I1 I2. इक्वल रेजिस्टन्स 2 2 पॅरलल 1 1 1 3 सिरीज मध्ये 2 3 2 5, म्हणजे किती करंट झाला? I इज इक्वल टू व्ही बाय आर एम्पियर. अरे कळतंय? हे झालं, हा झाला करंट, हा झाला I. अच्छा, आता I1 I2 किती? I1 I2 हे 2 आणि 2 ओहम आहे ना, म्हणजे I जो आहे I1 I2 मध्ये डिवाइड होणार, आणि 2 2 सेम असल्यामुळे हे हाफ हाफ मध्ये डिवाइड होणार.
ओके, म्हणजे I1 किती आहे? I1 इक्वल टू I2 इक्वल टू ह्याचा हाफ म्हणजे 6/5 एम्पियर. कळतंय का? ओके, देअर इट इज. हे झालं I1 आणि I2. तर लिहून टाका. I काय आहे? 12/5, हे आहे 6/5 आणि 6/5. ओके, ॲट टाइम t इक्वल टू 0 झालं. आता t इक्वल टू इन्फिनिटी, टी इक्वल टू इन्फिनिटी काय करा? कपॅसिटर, कन्सिडर कॅपॅसिटर ॲज ओपन सर्किट. ह्याला ओपन सर्किट करून टाका. म्हणजे काय राहील? हे झालं 2 ओहम, हे झालं 2 ओहम आणि हा ओपन सर्किट. ओके, आणि दिस इज 1 ओहम आणि हा काय आहे? 3 ओहम. ओके, आणि दिस इज अ सेल, 12 वोल्ट सेल. अच्छा, असं झालं ना हे? अरे कळतंय? ओके, पुढे हे किती आहे? 2 ओहम आहे ना? ओके, आता मला सांगा, तुम्हाला करंट काढायचा आहे I1 आणि I2. मला सांगा I1 काय असेल? 0. अरे करंट असा फ्लो होणारच नाही कारण मध्ये ओपन सर्किट आहे. अच्छा, व्हॉट अबाउट, म्हणजे जो काही I आहे तो I अख्खाच्या अख्खा 2 म्हणून आहेतच जाणार आहे. म्हणजे आय कॅन से I इक्वल टू I2 इक्वल टू किती? इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स 1, 2, 3 काय आहेत? एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. म्हणजे 3, 2, 5 आणि 6 म्हणजे काय झालं हे? 12/6 म्हणजे 2 एम्पियर VYR. हे झालं 2 एम्पियर. लिहून टाका. I इक्वल टू 2 एम्पियर, 2 एम्पियर, I1 0 आणि हे I2 2 एम्पियर. अरे कळतंय का? फाईन, इथपर्यंत झालेलं आहे. फाइंड क्यू मॅक्स. या ठिकाणी क्यू मॅक्स कसं काढणार? या ठिकाणी कॅपॅसिटर आहे ना ऍक्च्युली. ओके, कसं काढणार क्यू मॅक्स? हा जर 0 मानला मी, 0 वोल्ट, तर हे काय झालं? 12 वोल्ट. हा 12 म्हणजे हा पण 12 वोल्ट. अच्छा, आता हा 12 वोल्ट म्हणजे इथं हे पोटेन्शियल किती असणार? आता हे इथं 12 कशाने कितीने ड्रॉप होईल? IR ने ड्रॉप होईल. I ची व्हॅल्यू किती आहे? I ची व्हॅल्यू 2 एम्पियर आहे. म्हणजे 2 नी ड्रॉप होईल म्हणजे हे झालं 10 वोल्ट. हे झालं 10 वोल्ट. अच्छा, हे 10 म्हणजे हे पण 10 वोल्ट. का? कारण इथं काही ड्रॉपच होणार नाही, कारण इथं करंटच नाहीये या फेजमध्ये, या आर मध्ये करंटच नाही. का करंट नाही? कारण ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी कॅपॅसिटर इज ऍक्टिंग लाईक अ ओपन सर्किट. तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर कॅपॅसिटर दाखवूच नका इथं, असं ओपन सर्किटच दाखवा. बघा इथं करंट फ्लो होतच नाही, त्यामुळे इथं 10 वोल्ट म्हणजे इथं पण 10 वोल्ट. साधी बॅटरी असली, साधी पोटेन्शियल एवढा आहे ते. ओके, हे 0 वोल्ट म्हणजे इथं 0 वोल्ट. अच्छा, आता हे 0 वोल्ट तर हे किती पोटेन्शियल? लक्षात घ्या, करंट असा फ्लो होतोय ना I. ओके, म्हणजे हे पोटेन्शियल इथलं या पोटेन्शियल पेक्षा काहीतरी हायर असला पाहिजे म्हणजेच करंट असा फ्लो होईल. आणि कितीने हायर असतो? IR नी हायर असतो. लक्षात घ्या, आपण KVLच लावतोय, आपण हे करंट मध्ये असं करून करून थकलोय. हे IR नी हायर असेल. हे I किती व्हॅल्यू? I ची व्हॅल्यू आहे 2 एम्पियर. ओके, म्हणजे 3 दुणे 6 नी हे हायर पाहिजे, म्हणजे दिस शुड बी 6 वोल्ट. कशापेक्षा हायर? याच्यापेक्षा 6 नी हायर. म्हणूनच करंट असा फ्लो होतो ना हायर कडनं लोअरला. ओके, दिस इज 6 वोल्ट आणि हे 6 वोल्ट म्हणलं की हे पण 6 वोल्ट. म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स? एका ठिकाणी 10, एका ठिकाणी 6, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स झाला 4 वोल्ट. म्हणजे आय कॅन से क्यू मॅक्स इज इक्वल टू CV. व्हॉट इज C? 2 मायक्रोफॅरेड इंटू V, 2 नंतर डिफरन्स 4 वोल्ट म्हणजे किती झालं? 8 मायक्रो कुलम. मायक्रो विसरू नका, कारण मायक्रो फॅरेड आहे ना हे, म्हणून ते मायक्रो इथं लावणार पुढे. किती चार्ज आहे? व्हॉट इज क्यू मॅक्स? 8 मायक्रो कुलम. ॲज सिम्पल एज दिस. बऱ्याचदा तुम्हाला हे असलं काय विचारत नाही, डायरेक्ट फाईन चार्ज ऑन कॅपॅसिटर म्हटल्यानंतर काय करा? डायरेक्ट तुम्हाला हेच घेणं देणं आहे. ओपन सर्किट ड्रॉ करा आणि असं सॉल्व्ह करा. ठीक आहे? ओके, हां, बघा पुढचा प्रॉब्लेम बघा. लुक ॲट दिस नेक्स्ट प्रॉब्लेम. असं दिलेलं आहे, एवढ्या रेजिस्टर्स आहेत, कॅपॅसिटर आहे एक आणि सेल आहे 20 वोल्ट. अच्छा, ह्याचा क्वेश्चन घ्या. फाइंड क्यू मॅक्स ऑन कॅपॅसिटर. चला करा. आता क्यू मॅक्स साठी काय करावं लागेल तुम्हाला?
ॲट व्हॉट टाइम क्यू इज क्यू मॅक्स ऑन सी? ॲट इन्फिनिटी ना. अच्छा, म्हणून तुम्ही ॲट इन्फिनिटी डायग्राम काढा. माहिती आहे आपल्याला ॲट इन्फिनिटी काय असतं? आपण कॅपॅसिटरला ओपन सर्किट कन्सिडर करतो. फाईन, यू डू इट. ट्राय करा. चला, ट्राय करून झाला असेल बघा. ॲट टी इज इक्वल टू इन्फिनिटी. मी ड्रॉइंग करतो, हे सर्किट ड्रॉ करतो. 6 ओहम, 6 ओहम, ओके. देन देर इज 4 ओहम आणि हे 2 ओहम. अरे कळतंय का? आणि मध्ये हे इथं 2 ओहम आहे, पण त्याचं काही कामच नाही आहे कारण इथं सर्किट ओपन आहे. या ब्रांचमधनं करंट फ्लोच होणार नाही. आणि दिस इज 20 वोल्ट. असं असेल ना ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. बघा, हां, मला क्यू मॅक्स काढायचं म्हणजे याच्यावरचं मला काय काढावं लागेल? इथल्याच्या क्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काढावं लागेल. पोटेन्शियल डिफरन्स तेव्हाच काढता येईल जेव्हा मी करंटच्या व्हॅल्यू काढेन. करंटच्या व्हॅल्यू काढा. आता हा ओपन सर्किट असल्यामुळे तुम्ही ही मधली ब्रांच बघूच नका. ॲज इफ मधली ब्रांच एक्झिस्टच करत नाही. कारण ओपन सर्किट आहे ना, कुठलाच करंट यातनं फ्लो होणारच नाहीये. ओके, याचा अर्थ काय? 6 6 झाले सिरीज, 4 2 झाले सिरीज, म्हणजे 6 6 12 आणि हे 4 आणि 2 6. 12 आणि 6 पॅरल म्हणजे 3/12 4, म्हणजे दिस बिकम्स 4. ह्याचा काय झाला? आर इक्विव्हॅलंट झाला 4. 4 आर इक्विव्हॅलंट झाला म्हणजे करंट काय झाला? आय इज इक्वल टू व्ही बाय आर, 5 एम्पियर. अरे मी सगळं तोंडी केलेलं आहे. तुम्हाला तोंडी असं डायरेक्ट छापायची गरज नाही. ॲक्च्युअलीचा आर इक्विव्हॅलंट काढा, त्याला अंडर एस्टिमेट करू नका. आता मी तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम सांगितल्यामुळे तुम्हाला इट्स ऑल अप टू यू. तुम्हाला जर कॉन्फिडंट असेल की मला डायरेक्टली असं तोंडी मी जसं केलं असं डायरेक्ट 5 एम्पियर लिहिता येत असेल, व्हेरी नाईस. पण हे कुठनाला कळत नसेल, आर इक्विव्हॅलंट काढा. हे सिरीज, हे आणि हे पॅरलल, गो लाईक दॅट. आणि 5 एम्पियर करंट यातनं निघणार आहे. अच्छा, आता हा निघालेला करंट 5 एम्पियर आहे, 5 एम्पियर आहे आणि तो डिवाइड झाला याच्यामध्ये. अच्छा, ह्याला म्हणून कॉल इट I1, कॉल इट I2. आता मला 5 एम्पियर करंट डिवाइड करायचं आहे. 1000दा सांगतो तुम्हाला मी. करंट I1 is to I2 should be in such a way that it should be equal to R2 is to R1. R2 किती आहे? हा R2 ना, दोघांचा इक्विव्हॅलंट, 4 आणि 2 6, म्हणजे दिस शुड बी 6 is to 12. अरे कळतंय? म्हणजे थोडक्यात काय पाहिजे? हे 1:2 मध्ये पाहिजे ना हे. ओके, म्हणजे मला 5 डिवाइड कशामध्ये करायचं आहे? 1:2 मध्ये करायचं आहे, या रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे 5 एम्पियर करंटला. म्हणजे 2 आणि 3 हे तुम्ही करा. तुम्हाला माहिती आहे 5 एम्पियरला तुम्ही या रेशोमध्ये डिवाइड कसं करायचं? दिस मॅथ्स यू ऑलरेडी स्टडीड. 2 आणि 3 पार्ट झाले, म्हणजे 5/3चा एक पार्ट झाला. एक पार्ट इथं, म्हणजे काय झाला? दिस बिकम्स 5/3 is to 10/3. 5/3 into 10/3 असे पार्ट झाले. बघा, दोन्ही ऍड करा, तुम्हाला हेच मिळतं का? बघा, ऍड केलं की 15/3 म्हणजे 5. 5ला मी या रेशोमध्ये असं डिवाइड केलं. कसं करायचं? 2:1 असेल ना, तर 2 + 1, 3 भागात, 3 भाग करा पहिल्यांदा. एक भाग झाला 5/3, 5/3चा एक भाग इथं, म्हणजे हा 5/3, 5/3चे उरलेले 2 भाग म्हणजे इथं 10/3. अच्छा, असे 2 डिवाइड केलं म्हणजे I1 किती झाला? I1 बिकम्स 5/3, म्हणजे हा करंट काय झाला? दिस इज 5/3 एम्पियर. आणि I2 काय झाला? 10/3 एम्पियर. अरे कळतंय? बघा, आता पोटेन्शियलचा ड्रॉप काढत जाऊ. ओके, आता हे मानू 0 व्होल्ट. हे 0 म्हणलं की हे 0. अरे बोला. त्यानंतर हे 0 म्हणलं की हे 20 व्होल्ट. अच्छा, हे 20 म्हणल्यानंतर हे 20. ओके, हे 20 म्हणल्यानंतर हे 20. हे 20 म्हणल्यानंतर इथं. आता इथलं पोटेन्शियल किती असेल? 20 व्होल्टच्या तुलनेमध्ये किती असेल? IR ने ड्रॉप होईल ना. किती? 40/3 ने ड्रॉप होईल. म्हणजे हे किती? इथलं पोटेन्शियल किती असेल? 20 - IR. 20 - 40/3 म्हणजे 40/3 म्हणजे 60/60 - 40 मेक्स इट 20/3. हे काय झालं? इथलं वोल्ट पोटेन्शियल 20/3 व्होल्ट. अरे 20 - 40/3 मेक्स इट 20/3. गणित घ्या आणि ऍक्च्युअल करा. ओके, आता हे 20 व्होल्ट म्हणलं की हे पण 20 व्होल्ट. आणि इथं IR ने ड्रॉप होणार 30/3 ना. IR 30/3
30/3 म्हणजे 10 ने ड्रॉप झाला म्हणजे हे झालं 10 वोल्ट. अरे कळते, हे 10 वोल्ट म्हणलं की हे पण 10 वोल्ट का? तर जरी मध्ये जरी रेझिस्टर असेल तरी पण करंटच नाही ना. रेझिस्टर असेल म्हणजे IR ने ड्रॉप व्हायला पाहिजे, पण IH 0 आहे त्या ब्रांच मधला, म्हणजे हे आय इथलं पोटेन्शियल असंच कंटिन्यू होणार. आणि इथं 20/3 म्हणजे हे पण 20/3. अच्छा, म्हणजे चला क्यूमॅक्स काढा. क्यूमॅक्स ऑन कॅपॅसिटर इज CV. ह्याचे कॅपॅसिटन्स C आहे. C किती आहे दिलेलं आहे त्यांनी, 2 मायक्रोफॅरेड. आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे बघा, 20/3 किंवा वेल इट इज 10 मायनस 20/3 ना. पोटेन्शियल डिफरन्स हे 10/3 झालं म्हणजे हे 20/3 मायक्रोकुलम आन्सर. अरे कळतंय का? अरे कळतंय का? दॅट शुड बी द आन्सर. ठीक आहे, एवढा 4 ह्याच्यावर डिपॉझिट होईल. किती लोकांचं तसं आलं होतं आन्सर? ज्यांचं आलं होतं फाईन, दे आर इन गुड शेप. ज्यांचं नाही येत आलं किंवा काही मध्ये अडकलं कुठं, एकदा चेक करा. ठीक आहे, ज्यांचं नाही आलं ते स्पेशली हा प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करा. असा अजून एक देतो तुम्हाला मी. चला नेक्स्ट, सेम तेच प्रॅक्टिस करतो आपण. 3-3, 4-4 प्रॉब्लेम मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतः ट्राय करा आणि नंतरच क्रॉस चेक करा. सेम क्वेश्चन, फाइंड मॅक्सिमम, फाइंड क्यू मॅक्स ऑन कॅपॅसिटर. फाइंड क्यू मॅक्स ऑन कॅपॅसिटर. चला डू इट. व्हिडिओला पॉज करा सगळे आणि सॉल्व्ह करा. पॉज करा, सॉल्व्ह करा. पॉज करा, सॉल्व्ह करा. पॉज करा, सॉल्व्ह करा. ओके, पॉज करून सॉल्व्ह करून झाला असेल आणि नसेल तर इथं बघा, थोडं इंक भरतो मी. हां, काय करता येईल? ॲट टाइम t इक्वल टू इन्फिनिटी सर्किट ड्रॉ करा. कन्सिडर द कॅपॅसिटर ॲज ओपन सर्किट. ओपन सर्किट असेल तर हा दिस इज लाईक दिस, हे असं असेल. हे 20 वोल्ट सेल 4 ओहम, 2 ओहम, 6 ओहम, 4 ओहम, 2 ओहम, ओपन सर्किट लाईक दिस. ओके, आता सांगा ह्याच्यातनं करंट किती पास होणार? यावरच्या ह्याच्यातनं 0, कारण ओपन सर्किट आहे वरती. कळतंय? हां, मग आता म्हणजे यातनं करंट पास होणार नाही यातनं. कळतंय? अच्छा, मग आता काय करायचं तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे, पोटेन्शियलचं ड्रॉप काढत जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा करंट्स काढावं लागतील. अच्छा, पहिल्यांदा टोटल करंट काढा, किती निघणार आहे? 6 आणि 4 10 सिरीज, कारण हे नाही आहे मध्ये करंट पास होत नसल्यामुळे. हे झालं 10 आणि हे झालं 8 6. हे झालं 10 आणि हे 6. 10 6 पॅरलल म्हणजे 60/16 मेक्स इट 15/4. किती झालं? 15/4. म्हणजे I किती निघाला? I इज इक्वल टू 15/4 V/R. म्हणजे काय झालं हे? 16/3 एम्पियर. किती होतं बघा? 16/3 एम्पियर. अरे कळतंय का? डायरेक्ट कॅल्क्युलेशन मारलं मी असं. 16/3 एम्पियर आहे. ओके, 16/3 एम्पियर इथं डिवाइड होत होता. I1 I2 बोला. I1 इज टू I2 काय पाहिजे? 6:10 पाहिजे. 6:10 पाहिजे. म्हणजे इन अदर वर्ड्स इट शुड बी 3:5 पाहिजे. म्हणजे 5 आणि 3 8, ह्याचे 8 भाग करा. 8 भाग केले ह्याचे तर झाला 2/3चा 1 भाग. करूया डायरेक्ट. ठीक आहे. I1 is to I2 should be how much? R2 is to R1. I1 is to I2 should be equal to R2 is to R1. R2 काय आहे? 4 आणि 2 6 is to 6 आणि 4 10. हां, हे सिम्प्लिफाय करायची पण गरज नाही. सिम्पली 16 भाग करा ना ह्याचे. ह्याच्या सिम्पली 16 भाग करून टाका. 16 भाग केले तर एक भाग काय झाला? 1/3 झाला. कळतंय? आता 1/3 ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे किती होईल? एक होईल 2 आणि हे काय होईल? 10/3. 1/3 ने याला मल्टिप्लाय करा 6ला, मेक्स इट 2 आणि हे 10/3. म्हणजे I1 किती पाहिजे? 2 एम्पियर आणि I2 किती पाहिजे? 10/3 एम्पियर. बघा हे दोन्ही ऍड करा.
हे येतं का बघा, येतं. ओके, मग हे जर 0 वोल्टची बॅटरी आहे, पोटेन्शियल आहे या टर्मिनलचं, हे 20 वोल्ट, म्हणजे हे पण 20 वोल्ट, हे पण 20 वोल्ट. अच्छा, 20 वोल्ट चाललेलं आहे, आय आरनी ड्रॉप झाला. आय आर म्हणजे 40/3चा ड्रॉप आहे हा. तिथनं ड्रॉप काढायची गरजच नाही ना मला काय इथला काढायचं ना, त्याची गरजच नाही, सोडा. हे 20 वोल्ट म्हणजे हे पण 20 वोल्ट, हा 20 वोल्ट म्हणजे इथला, हा हे पाहिजे मला सी कडे जायचंय ना, हे पाहिजे, हा 20 वोल्ट. आणि इथनं जाताना आय आरचा ड्रॉप, आता आय काय 2 एम्पियर, सायजूने 12चा ड्रॉप होणार, 12चा ड्रॉप होणार म्हणजे इथं 8 वोल्ट, इथं 8 वोल्ट म्हणजे इथं पण 8 वोल्ट. का, आता याच्यामध्ये करंटच नाहीये, त्यामुळे पोटेन्शियल तेच कंटिन्यू राहणार. अच्छा, आणि हे 0 म्हणलं की हे अख्खं 0 बघा, म्हणजे या कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला? क्यू मॅक्स इक्वल टू सी व्ही, सी इंटू व्ही, व्ही काय आहे 8, म्हणजे हे 16 मायक्रो कूलम इतका मॅक्सिमम चार्ज या कॅपॅसिटरवर डिपॉझिट होऊ शकेल ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. अरे कळतंय तुम्हाला? हे सगळे क्वेश्चन्स नीट केअरफुली बघा, हे सिम्पल क्वेश्चन्स जातात, असे क्वेश्चन्स भरपूर येतात, तुम्हाला सगळीकडे मिळतील क्वेश्चन्स आहे, हे सिम्पल असतात, तुम्हाला काही याच्यात फार मोठं गणित नाही. तुम्हाला फक्त काय पाहिजे चांगलं, तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी, म्हणून तुम्हाला अगोदर म्हणतोय मी, त्यांचं करंट इलेक्ट्रिसिटी चांगलं आहे, त्यांना कॅपॅसिटरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. करंट इलेक्ट्रिसिटी तुम्हाला वीक आहे, तुम्हाला असं करंट डिवाइड करता येत नाहीये, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढता येत नाहीये, तर त्यांना पहिलं सजेशन आहे, तुम्ही कॅपॅसिटरच्या अगोदर पहिल्यांदा ते करा, करंट इलेक्ट्रिसिटी कम्प्लीट करूनच या कॅपॅसिटरला. पण आय होप मॅक्सिमम लोकांना कळलं असेल. ओके, चला आपण पुढे जाऊयात. ओके, चला पुढचा प्रॉब्लेम घेऊ. लेट अस ट्राय नेक्स्ट प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेम मध्ये आपण हा प्रॉब्लेम बघितल्यासारखा वाटतो ना, सर्किट बघितलेलं आपण, पण थोडासा प्रॉब्लेमचं स्टेटमेंट चेंज करूया. बघा, मी काय करतो आता, क्वेश्चन इज फाइंड चार्ज ऑन कॅपॅसिटर, find charge on capacitor as a function of time, as a function of time, very important, very different. बघा, मी या सर्किट मध्येच तुम्हाला मागच्या वेळेला आपण चार्ज काढलाय ऑन कॅपॅसिटर ॲट टाइम टी इक्वल टू 0 काढलाय, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी, नाही टाइम टी इक्वल टू 0 चार्ज 0, ते काढायची गरजच नाही, पण टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला चार्ज आपण काढलेला आहे, क्यू मॅक्स काढलेला आहे. ओके, आता चार्ज ऑन कॅपॅसिटर ॲट एनी टाइम टी ला काढायचं आहे ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी, म्हणजे 0 आणि इन्फिनिटीच्या मध्ये टाइम किती टाइम जे काय असेल, टाइम टी इक्वल टू टी, ह्याच्यावर चार्ज किती असेल हे मला काढायचं आहे. अच्छा, आता बघा काय हे कसं काढता येईल, ह्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो का मी? लक्षात घ्या, आरसी सर्किट जेव्हा मी पहिला कालच्या क्लासमध्ये आठवा, काय होतं, क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम किती होतं, क्यू मॅक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ असं होतं ना. अच्छा, कॅन आय यूज दिस डायरेक्टली, असं डायरेक्ट वापरता येईल का? तर आय कॅनॉट डू इट. का? वाय? कारण हे सिंपल आरसी सर्किटला होतं. दिस वॉज ऍप्लिकेबल ओनली फॉर अ सिंपल आर अँड सी सर्किट, बस त्याला ऍप्लिकेबल होत आहे. हे सर्किट असं आहे का? नाही, दिस इज अ कॉम्प्लिकेटेड सर्किट. ओके, अशी प्रॉब्लेम्स इतके फ्रिक्वेंट नसतात, पण तुम्हाला माहिती पाहिजे. पण आता हे जर करायचं झालं, मला सॉल्व्ह करायचं झालं, आता कसं करायचं बघा. बघा, लिसन, आता हे प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम ह्याचे गणित म्हणजे बदलतात. बघा, लेट अस सी. पहिल्यांदा आपण काय करू, मला काय काढायचंय, चार्ज काढायचा आहे कॅपॅसिटरवर. मला माहिती आहे, जर चार्ज काढायचा असेल तर मला सी आणि व्ही माहिती असेल कुठल्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस, तर मला क्यू काढायला काही अवघड नाही, म्हणजे मला याचा पोटेन्शियल डिफरन्स ह्याच्या अक्रॉस काढावा लागेल. अच्छा, समजा ॲट एनी टाइम टी, ॲट एनी टाइम टी, ॲट टाइम टी इज इक्वल टू टी, ह्याचं जर पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे आणि ह्याचं व्ही व्होल्ट आहे, तर मला सांगा ह्याचं 0 म्हणजे की ह्याचं पण 0 व्होल्ट, आणि ह्याचं पण म्हणलं की ह्याचं पण 0 व्होल्ट, म्हणजे हे पण 0 व्होल्ट. अरे कळतंय? अच्छा, आता मला या प्लेटचं पोटेन्शियल माहित नाहीये, ते काढायला लागेल. कळतंय? बघा, आता हे कसं काढणार मी, हे व्ही आहे तर हे व्ही आहे. अच्छा, पण मला हे काढता येतं का? हे मला माहिती आहे का, इथलं पोटेन्शियल काढता येतं का? तर नाही काढता येत. का नाही काढता येत?
अरे त्यासाठी मला या पोटेन्शियल पासून कितीचा ड्रॉप झाला काढावा लागेल. ड्रॉपसाठी मला हा करंट काढावा लागेल. मला काय करावं लागेल, हा करंट काढावा लागेल. अच्छा, आता हा करंट काढायचा कसा बघा, लिसन. आता मी एक सिंपल टेक्निक वापरतो, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर 8. इथलं पोटेन्शियल मला माहित नाहीये तर मी एक्स मानून चालू का, या पॉईंटचं पोटेन्शियल मानू एक्स. अच्छा, एक्स मानलं, ऍट जंक्शन एक्स मी काय लावतो, जंक्शन लॉ लावतो. ऍट जंक्शन एक्स लेट अस अप्लाय जंक्शन लॉ. आठवते जंक्शन लॉ किंवा केसीएल म्हणतो त्याला आपण, केसीएल. आठवतंय, हा जर एक्स असेल तर ह्याला जर आपण करंट I1, ह्याला I2 आणि I3 म्हणलं तर मला काय म्हणता येतं, I1 प्लस I2 प्लस I3 इक्वल टू 0. आठवतंय का, I1 इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स आपण एक्स ला सगळ्यात हायेस्ट मानतो ना. ओके, बोला एक्स हायेस्ट आहे म्हणजे आय कॅन से एक्स मायनस व्ही अपॉन आर प्लस एक्स मायनस 0 अपॉन आर, हा झाला I2 आणि हा करंट काय झाला एक्स मायनस. अच्छा, आता एक मला सांगा, ऍट टाइम टी, पुढे कंटिन्यू करू. इफ चार्ज ऑन कॅपॅसिटर सी इज क्यू, कॅपॅसिटरवर समजा क्यू चार्ज आहे त्या इन्स्टंटला. अच्छा, ह्याच्यावर चार्ज क्यू असेल तर मला सांगा तिथलं पोटेन्शियल किती असेल त्या इन्स्टंटचं, क्यू बाय सी असेल ना. व्ही इक्वल टू क्यू बाय सी. म्हणजे हे जर 0 असेल तर त्या इन्स्टंटला हे पोटेन्शियल किती असेल, क्यू बाय सी असेल. अच्छा, हे पोटेन्शियल क्यू बाय सी, मला क्यूचं रिलेशन काढायचं ना. हे काय झालं, क्यू बाय सी इथलं पॉईंटचं पोटेन्शियल आहे. अच्छा, मग आता हे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, एक्स आणि क्यू बाय सी, एक्स मायनस क्यू बाय सी अपॉन आर इज इक्वल टू 0. का कुठनं आलं हे, युझिंग केसीएल. हा करंट या जंक्शनचा. आठवा, करंट इलेक्ट्रिसिटी. आपण असे डझन प्रॉब्लेम केलेले, डझन्स ऑफ प्रॉब्लेम्स वी हॅव सॉल्व्ड लाईक दिस. अच्छा, सॉल्व इट आउट. काय आलं हे, 3x इज इक्वल टू क्यू बाय सी प्लस व्ही. लिहू का मी असायला, म्हणजे x इज इक्वल टू क्यू प्लस सी व्ही अपॉन 3c. अरे बोला, असं लिहू का मी हे. अच्छा, ठीक. पण करंट थ्रू कॅपॅसिटर था. ओके, एनिवे मला एक्स ची व्हॅल्यू मिळाली इन टर्म्स ऑफ या क्यूच्या टर्म्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू काहीतरी मला मिळाली, असं काहीतरी आली. अच्छा, आता मला सांगा, मला पोटेन्शियल डिफरन्स काढायचं असेल किंवा व्हॉट इज, समजा ह्याच्यातनं करंट आय फ्लो होतोय, या कॅपॅसिटरच्या आर्म मधनं करंट ऍट दॅट टाइम काय फ्लो होतोय, आय फ्लो होतोय. तर मी कसं लिहिणार, मला सांगा आय काय लिहू मी इथं, काय लिहू, पोटेन्शियल डिफरन्स ना, किंवा जस्ट एक्स मायनस दिस ना. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, क्यू प्लस सी व्ही अपॉन 3c मायनस क्यू बाय सी अपॉन आर. असं लिहू का मी आय, ज्याला मी याला I3 म्हणलो होतो या केसमध्ये, ह्याच्यात टाका व्हॅल्यू, असं येईल का. अच्छा, सिम्प्लिफाय केलं काय येईल, आर इक्वल टू 3 झालं हे, सी व्ही मायनस 2q अपॉन 3rc. अरे असं लिहू का मी याला, सी व्ही मायनस 2q अपॉन 3rc. काय मिळालं मला, हे करंट मिळालं. अच्छा, हा काय आहे, करंट थ्रू दिस आर्म आहे. अच्छा, पण मला माहिती आहे करंट थ्रू आर्मच काय असतो, dq बाय dt. हा करंट लक्षात घ्या, हाच करंट आहे ना, तो क्यू चार्ज आणतोय. हा क्यू चार्ज कुठून येतोय, कोण आणतोय, तोच करंटच आणतोय क्यू चार्ज. आणि हा करंट इक्वल टू काय आहे, dq बाय dt. कळतंय. एनिवे मला क्यू आणि टीचं रिलेशनच पाहिजे, दॅट्स इट. नाउ जस्ट सॉर्ट इट आउट. काय करता येईल मला हे, आय कॅन राईट dq अपॉन cv मायनस 2q इज इक्वल टू dt बाय 3rc. असं लिहू का मी. ओके, इंटिग्रेट अँड एन्जॉय, इंटिग्रेट अँड एन्जॉय. कसं करता येईल हे, आठवा. काय आपला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, स्टँडर्ड इंटिग्रल काय आहे, इंटिग्रल
1 अपॉन ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू ए बरोबर कोण आहे, सॉरी एक्स बरोबर कोण आहे, व्हेरिएबल बरोबर कोण आहे, ए, म्हणजे 1 अपॉन ए, त्याचा रेसिप्रोकल बाहेर आणतो आपण, इंटू नॅचरल लॉग ऑफ द फंक्शन ए एक्स प्लस बी. अरे कळतंय का? ओके, लिहा पुढे. ह्याच्या बरोबर क्यू बरोबर -2 आहे, म्हणजे काय लिहू मी, -1/2 नॅचरल लॉग ऑफ CV -2Q लिमिट्स. अच्छा, लिमिट टाकायचं राहिलं बघा. ऍट टाइम t इक्वल टू 0 हा Q किती होता? Q काय आहे? व्हॉट इज Q बाय द वे? चार्ज ऑन C आहे ना. ऍट टाइम t इक्वल टू 0 Q काय होता? 0 होता. अरे कळतंय? ऍट टाइम t इक्वल टू 0 Q वॉज 0. ऍट टाइम t इक्वल टू t Q आहे. अरे कळतंय? मग इथं आपण लिमिट्स टाका. 0 टू Q इज इक्वल टू T/3RC. अच्छा, हे 2 इथे नेता येईल का? नेता येईल. हे मायनसमुळे तर साईन पलटी होईल का? होईल. किंवा हे मायनस साईन पण तिथे घेऊन जाऊ. मग काय लिहिता येईल मला? नॅचरल लॉग ऑफ CV -2Q बाय CV इज इक्वल टू -2T/3RC. अरे बोला. हा, आता आपल्याला माहिती आहे लॉग A इक्वल टू बी असेल तर A इक्वल टू ई रेस टू बी असतं ना. लॉगची प्रॉपर्टी लिसन. मग काय लिहू मी? CV -2Q अपॉन CV इज इक्वल टू ई रेस टू -2T/3RC. अरे कळतंय? अच्छा, आता ह्याला मूव्ह अराउंड करा आणि Q ची व्हॅल्यू काढा. काय लिहिता येईल Q ची व्हॅल्यू? CV इथं न्या, ते इथं आणा, म्हणजे काय मिळेल मला? Q इज इक्वल टू CV/2, ओके, 1 मायनस ई रेस टू -2T/3RC. आन्सर 2T/3RC. कळतंय का? अच्छा, आता हे पाठ करायची गरज नाही. तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही. हे काय स्टँडर्ड आन्सर नाही. हे सर्किट चेंज झालं की हे पण चेंज झालं. हे आन्सर सर्किटवर डिपेंड करतं. सर्किट बदललं की हे बदललं. आपल्याला तुम्हाला पाठ काय करायचं आहे? आपलं ओरिजिनल फॉर्म्युला Q इक्वल टू Q मॅक्स, तो सगळा. कळतंय? अच्छा, दिस इज देअर. ओके, पुढे कळतंय का? ओके, हे याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. ओके, ही शॉर्ट ट्रिक आहे, तुमच्या लक्षात राहू देत. जर राहिली वेल अँड गुड. ह्याच्यावर काही प्रॉब्लेम्स इतक्या नीटमध्ये इतके प्रॉब्लेम्स येत नसतात ह्याला. ओके, तर ह्याच्या एक शॉर्ट ट्रिक आहे. पण आता आपण इथपर्यंत आलो आहे तर तुम्हाला ट्रिक पण सांगतो. तुम्हाला बघा एक्झाममध्ये कधी क्लिक झालं आणि तुम्हाला पण हे न्यूमेरिकल्स नीटमध्ये यायच्या लेवलचे नाही आहेत. हे फार चांगले, ह्याला वेळ लागतो सॉल्व्ह करायला. ओके, तरी पण एक तुम्हाला ट्रिक सांगतो की, आणि त्या ट्रिकने अशा कुठल्याही सर्किटचं तुम्हाला डायरेक्ट यू कॅन फाइंड Q ॲज फंक्शन ऑफ टाइम ऑन द कॅपॅसिटर. हा, पण ती ट्रिक फक्त काम करेल जेव्हा कॅपॅसिटर एकच पाहिजे. म्हणजे हे शॉर्ट ट्रिक काय आहे? ह्याची एक शॉर्ट ट्रिक आहे. दिस इज ओनली when there is a single capacitor. तेव्हाच ही ट्रिक काम करते. ट्रिक. अच्छा, काय करते काम? व्हॉट इज काय असतं? Q ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑन द कॅपॅसिटर इज इक्वल टू Q मॅक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू T/RC ना. त्या ठिकाणी आपण काय लिहायचं? R इक्विव्हॅलंट C. R च्या ठिकाणी काय लिहिलं मी? R इक्विव्हॅलंट C. अच्छा, बघा, व्हॉट इज ऑल दिस? व्हॉट इज Q max? Is definitely Q max is maximum charge on capacitor. अच्छा, बाकी सगळं माहिती आहे, पण व्हॉट इज R इक्विव्हॅलंट? R इक्विव्हॅलंट बघा, R इक्विव्हॅलंट इज इक्विव्हॅलंट
रेजिस्टन्स ऑफ द सर्किट, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अक्रॉस काय, अक्रॉस कॅपॅसिटर. हा थोडासा चेंज आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. इक्विव्हॅलंट आतापर्यंत आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कशाभोवती काढत होतो, वी यूज टू फाइंड आउट अबाउट व्ही, ह्याच्या अबाउट काढत होतो ना इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. हा, नाउ दिस इज व्हॉट इज आर इक्विव्हॅलंट. आर इक्विव्हॅलंट इज इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अक्रॉस सी. अक्रॉस कशाच्या अक्रॉस, सी च्या अक्रॉस. ओके, when cells are short circuited, short circuited म्हणजे काय, cells are replaced with plain wire, with plain wire. अच्छा, बघू ही शॉर्ट ट्रिक कशी काम करते याच्यावर, आणि मी हेच आन्सर मला येतं का बघा. बघा, लुक ॲट दॅट. मला सांगा क्यू ऑफ टी, मला सांगा पहिला क्यू मॅक्स काढूयात आपण. व्हॉट इज क्यू मॅक्स. क्यू मॅक्स कधी येतो, जेव्हा टाइम ऍट क्यू मॅक्स असतो कधी, जेव्हा टाइम ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी ना. अच्छा, आणि मला माहिती आहे टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय होतं, मग अशा आपण करत आलोय, कॅपॅसिटर ऍक्ट्स लाईक अ ओपन सर्किट. अच्छा, म्हणजे कॅपॅसिटर ह्याला ट्रीट करा, ओपन सर्किट सारखं ट्रीट करा. कधी, ऍट टाइम टी इक्वल टू, हे काढून टाकतो मी. बघा, मी तुम्हाला दाखवतोय की हे शॉर्टकट कसा वर्क होतो, आणि तुम्हाला हेच आन्सर कसं मिळतं. बघा, हा बेसिकली शॉर्टकट आहे, इट्स ओके. बघा, मी काय करतो, हा ओपन सर्किट आहे ना, हा ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी मी काढतोय ड्रॉइंग, कारण सी क्यू मॅक्स सी वर असतो, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीलाच असतो ना. ओके, मग ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी मी काय करतो, क्यू मॅक्स मला काढायचा आहे. कसं काढता येईल, पोटेन्शियल डिफरन्स काढायला लागेल. अच्छा, आता मला सांगा ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी पोटेन्शियल कसं काढणार, मला त्यासाठी काय करावं लागेल, हे 0 व्होल्ट 0 व्होल्ट 0 व्होल्ट फाईन, मला करंट काढावं लागेल. ऍट टाइम टी इक्वल टू येतं, हे ओपन सर्किट झाल्यामुळे ह्याच्यात काही करंट जाणारच नाही, म्हणजे हा आर आणि आर काय झाला, 2R. आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये आय थिंक सेम घेतलेला आहे आपण, आर आणि आर झाला सिरीज मध्ये 2R, म्हणजे कुठे किती करंट झाला, हा V/2R हा करंट इथनं जाणार आहे. अच्छा, म्हणजे तसं जर असेल तर हा हे पोटेन्शियल V आणि हे पण पोटेन्शियल V, हे V म्हणजे की हे हे IR ने कमी होणार ना, IR ने कमी, ह्याच्या प्रोडक्टनी कमी, म्हणजे RR कट झाला, V/2 ने कमी, म्हणजे Vच झालं V/2, हा V/2 म्हणजे हा पण V/2 आणि हा पण V/2. का, कारण ह्याच्या आर मध्ये करंटच नाहीये, त्यामुळे हेच पोटेन्शियल पुढे कॅरी ओव्हर होणार. अच्छा, हे 0 0 0 0 म्हणलं की हे पण 0. अच्छा, म्हणजे क्यू मॅक्स किती आहे सी वर, सी व्ही ना, सी किती आहे, सी सीच आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V/2, सी डेल्टा व्ही, किंवा हा सी व्ही फॉर्म्युला आहे, आणि दिस इज द ऍक्च्युअल आन्सर, क्यू मॅक्स. अच्छा, बघा क्यू मॅक्स काय आलं, CV/2. क्यू मॅक्स काय आलं, CV/2. बघा, दिसतं CV/2 आलं इथं, कळतंय. ओके, दॅट्स फर्स्ट थिंग. आता आर इक्विव्हॅलंट, आता आर इक्विव्हॅलंट कधी काय करा, तुम्ही काय करा, या सेलला शॉर्ट सर्किट करा, सेलला शॉर्ट करा. शॉर्ट करा म्हणजे काय, रिप्लेस करा सेलनी विथ अ सेम वायर, विथ अ प्लेन वायर. अच्छा, आणि आता तुम्ही या कॅपॅसिटरच्या अक्रॉस तुम्ही इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढा. हे काय होतं, V/2 काय पुसायची गरज नाही, इथं कॅपॅसिटर आहे ना, हा याच्या अक्रॉस आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढा. किती होतो बघा, R पॅरलल म्हणजे झालं R/2, आणि R/2 आणि R सिरीज म्हणजे R/2 प्लस R 3R/2. कळतंय, म्हणजे किती झालं R इक्विव्हॅलंट, R इक्विव्हॅलंट अक्रॉस C किती झालं, 3R/2. अच्छा, आता सगळं ह्याच्यात सबस्टिट्यूट करा, बघा आपल्याला हे येतं का नाही बघा. क्यू ऑफ टी इक्वल टू क्यू मॅक्स, क्यू मॅक्स किती आहे, CV/2 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन R इक्विव्हॅलंट. R इक्विव्हॅलंट किती आहे, हा 3R/2. कळतंय का, असं लिहितो, R इक्विव्हॅलंट इंटू C. बघा, ते आणि हे एकच आलं का, हा 2 वरती गेला ना, फक्त इथला 2 वरती गेला. लुक ॲट दॅट, सेम RC. तेच लिहितो मी, काही वेगळं करत नाहीये. कळतंय, ठीक आहे, तुम्हाला कळलं ही शॉर्ट ट्रिक कशी काम करते. हा, आता हे शॉर्ट ट्रिक शॉर्ट तेव्हाच वाटेल तुम्हाला जेव्हा तुम्हाला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढणं सोपं असेल. तुम्हाला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढण्यात भरपूर वेळ गेला तर ते शॉर्ट ट्रिक लॉंग ट्रिकच आहे. अच्छा, तर हे इम्पॉर्टंट आहे. असं तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम जस्ट एक देतो,
ट्राय करा. तुम्हाला शॉर्ट ट्रिक वापरून ट्राय करा. बघू शॉर्ट ट्रिक तुम्हाला कळली आहे का. बघा हा क्वेश्चन. फाइंड Q as a function of time on capacitor. ठीक आहे, क्वेश्चन करतोय. ओके, लॉंग कट वापरू नका, वेळच लागेल. परत लॉंग कट वापरलं बसलं तर की प्रत्येक सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. शॉर्ट ट्रिक वापरा, यूज शॉर्ट ट्रिक. हां, पॉज करा, व्हिडिओला पॉज करा आणि ट्राय करा. बघा, पॉज करून झाला असेल, ट्राय करून झाला असेल तर पुढचा व्हिडिओ बघा. ही झाली शॉर्ट ट्रिक, करेक्ट. अच्छा, आता क्यू मॅक्स काढूयात. क्यू मॅक्स कधी होतो? क्यू मॅक्स ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. अच्छा, टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला काय होतं? दिस बिकम्स ओपन सर्किट. टाइम टी इक्वल टू, म्हणूनच मी तुम्हाला 3-3, 4-4 प्रॉब्लेम घेतले मागचे, सॉल्व्ह स्वतः करून दिले मी, कारण आपल्याला हे यायला पाहिजे. हां, ओपन सर्किट झालं. ओपन सर्किट म्हणजे ज्याच्यात काही करंट जात नाही. ओके, म्हणजे टोटल आता किती झालं इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स? हे झालं 2R आणि R पॅरलल. हे झालं 2R आणि R पॅरलल. म्हणजे काय झालं? 2R आणि R पॅरलल म्हणजे काय? 2R² / 3R म्हणजे 2R/3. 2R/3 प्लस R म्हणजे 5R/3. म्हणजे टोटल R इक्विव्हॅलेंट काय झाला? 5R/3. 5R/3 म्हणजे हा करंट I किती निघाला? R काय झाला? V/5R/3 इतका टोटल करंट निघाला इथनं. अच्छा, हा निघाला करंट निघाला. तर मला हे झालं 0 व्होल्ट म्हणलं मी, तर हे 0 व्होल्ट म्हणजे की हे 0 व्होल्ट. अच्छा, हे 0 व्होल्ट आणि मग हे V व्होल्ट झाल्यानंतर IR ने ड्रॉप होणार. IR ने ड्रॉप होणार म्हणजे हेच आहे प्रोडक्ट करा, I × R म्हणजे काय झालं? 3V/5 चा ड्रॉप होणार. V - 3V/5 हे काय इथलं पोटेन्शियल काय झालं? V - 3V/5 म्हणजे काय झालं? 2V/5. काय झालं? 2V/5 इथलं पोटेन्शियल आहे. हा, इथलं 2V/5 झालं की इथलं पण 2V/5, इथलं पण 2V/5, इथलं पण 2V/5. का? यातनं करंटच फ्लो होत नाही, त्यामुळे तोच पोटेन्शियल कंटिन्यू होणार. 2V/5. अरे कळतंय? हा झाला क्यू मॅक्स. म्हणजे क्यू मॅक्स काय आता? C × ΔV. अरे कळतंय? म्हणजे काय झालं? 2CV/5. हा झाला क्यू मॅक्स. अच्छा, पुढे मला आता R इक्विव्हॅलेंट काढू देत. R इक्विव्हॅलेंट कशाचा अक्रॉस असतो? R इक्विव्हॅलेंट असतो अक्रॉस, तुम्हाला C च्या अक्रॉस काढायचा असतं, तुम्हाला बॅटरीला शॉर्ट करायचंय. बॅटरी काढली, बॅटरीला शॉर्ट करून टाकलं. बघा, अच्छा, आता बघा, बॅटरीला शॉर्ट केल्यानंतर R इक्विव्हॅलेंट काढा आता सगळ्याचा. R इक्विव्हॅलेंट काढा अक्रॉस दिस. आता हे दोन 2R झाले. 2R आणि R पॅरलल मध्ये म्हणजे 2R²/3 म्हणजे 2R/3 आलं. हे 2R/3 बेल हे 2R आहे ना. 2R, R आणि R पॅरलल एकमेकांच्या. बघा, 2R, R आणि R एकमेकांच्या पॅरलल म्हणजे काय झालं? हे 2 2 2 4 1 5 म्हणजे 2R/5 म्हणजे आन्सर काय आला? 2R/5. ह्याचं इक्विव्हॅलेंट काय झालं? 2R/5. 2R/5 आणि R सिरीज म्हणजे 7R/5 झालं. म्हणजे R इक्विव्हॅलेंट काय झालं? 7R/5. अरे कळतंय का? गडबड नाही झाली पाहिजे काही. अच्छा, हे झालं R इक्विव्हॅलेंट. ओके, आता हे दोन्ही व्हॅल्यूज ठेवा आणि तुमचं फायनल आन्सर. Q of t is equal to Q max 2CV/5 into 1 minus e raised to minus t by R equivalent C. What is R equivalent C? 7R/5C. हे तुमचा आन्सर. अरे कळतंय का? दॅट्स इट. तुम्हाला कळतंय? तर एकदा चेक करू आन्सर. असं झालं ना? ओके ओके, गुड वन. अरे कळतंय शॉर्ट ट्रिक कशी वापरायची? ओके, हे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला जे घेतोय हे चांगल्या हायर लेवलला घेतोय. असे प्रॉब्लेम्स हे मेन्स आणि ज्या गणिताचे एक्झाम्स आहेत मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी हे लोक हे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतील. पण आपण तुम्हाला मी जे शिकवतोय, जे प्रॉब्लेम मी इथं क्लासमध्ये तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला फक्त कळतायत का फक्त चेक करा. ओके, आणि आपण जसं एंगेजमध्ये आता जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला एन्काउंटर होतील कॅपॅसिटरचे त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करत जाऊ.
तुम्हाला कळतंय सगळं मी काय सांगतोय ते? ओके. आजच्या क्लासमध्ये इथंच थांबूयात आपण. आजच्या क्लासमध्ये आपण भरपूर नवीन गोष्टी शिकलेलो आहेत. वी हॅव लर्न अ लॉट मेनी थिंग्स न्यू. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी शांतपणे बसा. मी तुम्हाला ऑलरेडी म्हणूनच हे थोडंसं समजायला थोडं टफ जाऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला एका कन्सेप्टचे 4-4 प्रॉब्लेम्स मी तुम्हाला घेतलेलेत. असं कुठलीच कन्सेप्ट वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. फाईन. सो यू डायजेस्ट दिस नाईसली, पीसफुली. हे नीट नोट्स लिहा आणि शॉर्टकट कुठे वापरू